गौतमींना फोन, गौतमीला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटलांची डीसीपींना विचारणा, तर गौतमीचे शो बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात मोठी बातमी. पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये कोणी आणली याचीही माहिती नाही, तर या प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार. ओबीसींच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मात्र अनेक ओबीसी नेते नाराज असल्याने बैठकीला जाण्याबाबत अनिश्चितता. ओबीसी महासंघाचाही बैठकीला न जाण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची बैठक. अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन. नवी समीकरणे ठरण्याची शक्यता. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली. आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे चर्चा करणार. ठाकरे इतर कार्यक्रमांनाही उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरेंची वेट अँड वॉचची भूमिका. टाळीबाबत सावध भूमिका. मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा. कालच्या बैठकीत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती. रामदास कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक. आज अनिल परब पत्रकार परिषद घेत कदमांवर पलटवार करणार. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात ठेवल्याचा कदमांचा आरोप. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोमानं तयारी सुरू. आजपासून नागपुरात 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. निवडणुकीची रणनीती ठरणार. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी होणार. कोर्टातील परीक्षेत आरक्षण पास होणार का याकडे लक्ष. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज 10 वाजता पत्रकार परिषद घेणार. बीडच्या मेळाव्यापासून मुंडे बंधू भगिनी जरांगेंच्या टार्गेटवर आजही हल्लाबोल चढवण्याची शक्यता. धनगर आंदोलक दीपक बोराडेही आज पत्रकार परिषद घेणार. धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढील भूमिका मांडणार. लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना दुग्धाभिषेक. हबप संग्राम बापू महाराज भंडारेंनी घातला दुग्धाभिषेक. पडळकरांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचं कौतुक.